आज आपण ICSEच्या 9व्या वर्गातील जावा विथ ब्लूजे या विषयाचा चौथा चॅप्टर पाहणार आहोत. याचं नाव आहे ऑपरेटर्स इन जावा. तर याच्यामध्ये आपण ज्या गोष्टी शिकणार आहोत त्या अशा: पहिल्यांदा इंट्रोडक्शन असेल, त्याच्यानंतर अरिथमेटिक एक्सप्रेशन्स आणि अरिथमेटिक स्टेटमेंट्स याच्यातला फरक काय, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेटर्स, उनरी, बायनरी, टर्नरी, अरिथमेटिकल, लॉजिकल, रिलेशनल, इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर्स, प्रीफिक्स अँड पोस्टफिक्स, द न्यू ऑपरेटर, इन्व्होकिंग मेंबर्स ऑफ ए क्लास यूजिंग द डॉट ऑपरेटर, आउटपुट स्टेटमेंट्स, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट आणि सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल आणि सगळ्या शेवटी हायरार्की ऑफ ऑपरेटर्स. एवढ्या गोष्टी ऑपरेटर्स इन जावा या चॅप्टरमध्ये अंतर्भूत आहेत. आता आपण अरिथमेटिक एक्सप्रेशन आणि अरिथमेटिक स्टेटमेंट कशाला म्हणतात ते पाहू. जेव्हा आपण असे लिहितो a+b किंवा x+y किंवा d-7 किंवा a² + 2ab + b², b² - 4ac. कॉम्प्युटरवर तुम्हाला जेव्हा a² + 2ab लिहायचं असेल तर त्यावेळेला कॉम्प्युटरवर मल्टिप्लिकेशन ऑपरेटर म्हणून स्टारचा वापर करावा लागतो. तर a² लिहिताना a × a असं लिहितो आपण, आणि 2ab लिहिताना 2 स्टार a स्टार b आणि b² लिहिताना b स्टार b. तर अशा रीतीनं आपण जे काही लिहितो त्याला म्हणतात अरिथमेटिक एक्सप्रेशन. अरिथमेटिक म्हणजे काय? अरिथमेटिक म्हणजे ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स विच डील्स विथ नंबर्स. तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे जे आहेत हे अरिथमेटिक ऑपरेटर्स आहेत. आणि इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट ऑपरेटर किंवा टर्नरी ऑपरेटर वगैरे जे आहेत ते फक्त कॉम्प्युटरमध्ये वापरले जातात, ते बेसिक अरिथमेटिक ऑपरेटर्स नाहीत. तर हा फरक आहे. गणितात वापरले जाणारे ऑपरेटर्स जे आहेत त्यांना बेसिक ऑपरेटर्स म्हणतात, आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण काही ऑपरेटर्स वापरतो ते कॉम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये ते वापरले जातात. तर अरिथमेटिक एक्सप्रेशनची व्याख्या आपण पाहू. अरिथमॅटिक्स लिहिताना ARITHMETIC आहे, MA नाही. म्हणजे माझ्याकडनं पण अशी चूक होत होती. अरिथमॅटिक लिहित होतो मी MA, पण स्पेलिंग त्याचं आहे ME. तुम्ही अरिथमॅटिक एक्सप्रेशन म्हणू शकता किंवा अरिथमेटिकलसुद्धा म्हणू शकता. An arithmetical expression contains variables, constants and arithmetical operators together to produce a meaningful result. हा एक अरिथमेटिकल एक्सप्रेशन आहे. याच्यामध्ये व्हेरिएबल्स, कॉन्स्टंट्स आणि ऑपरेटर्स आहेत. व्हेरिएबल्स म्हणजे काय? A आणि B हे व्हेरिएबल्स आहेत. कॉन्स्टंट म्हणजे काय? 2 हा याच्यामध्ये कॉन्स्टंट आहे. आणि ऑपरेटर्स कुठले आहेत? प्लस आणि मल्टिप्लिकेशन हे त्याचे ऑपरेटर्स आहेत. हा जो एक्सप्रेशन आहे याला अरिथमेटिक एक्सप्रेशन म्हणतात. आता स्टेटमेंट कशाला म्हणायचं? जेव्हा याचा आपण रिझल्ट काढू मॅथमॅटिक्समध्ये, तो आपण एखाद्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो. याच्यापूर्वी आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो आणि ही जी तयार झालेली व्हॅल्यू आहे रिझल्ट, तो त्याच्यामध्ये स्टोअर करतो. तर त्याला म्हणायचं अरिथमेटिक स्टेटमेंट. व्हेन ॲन अरिथमेटिक एक्सप्रेशन इज असाइन्ड टू ए व्हेरिएबल. तर या ठिकाणी z = x+y. तर x+y जो आहे तो अरिथमेटिक एक्सप्रेशन आहे, आणि z = x+y हे झाले अरिथमेटिक स्टेटमेंट. एवढाच फरक आहे. उजव्या बाजूचा जो भाग आहे त्याला म्हणायचं अरिथमेटिक एक्सप्रेशन, आणि हे दोन्ही मिळून होते अरिथमेटिक स्टेटमेंट. व्हेन ॲन अरिथमेटिक एक्सप्रेशन इज असाइन्ड टू ए व्हेरिएबल इट इज नोन ॲज ॲन अरिथमेटिक स्टेटमेंट. आता या ठिकाणी आपण k = p-5 किंवा c = a² + 2ab किंवा d = b² - 4ac लिहितो. तर त्यावेळेला z, k, c, d हे जे आहेत ना, हे तयार झालेले उत्तर साठवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आता गणितात पेपरवर तुम्ही जर याचे कॅल्क्युलेशन जर केले तर तुमचं उत्तर काय येईल? समजा d =
27, 29 म्हणजे ए आणि बीचे व्हॅल्यूज जे काही असतील त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट जर केले तर उत्तर काय लिहाल की डी इज इक्वल टू 27 किंवा सी इज इक्वल टू 55 असं उत्तर येईल. पण प्रोग्रामिंगमध्ये काय होतं आहे, आपल्याला हा व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागतो. हा इंटिजर असेल किंवा फ्लोट असेल आणि त्या व्हेरिएबलमध्ये याचं उत्तर स्टोअर केलं जातं. तर कॉम्प्युटर आपल्याला शेवटी उत्तर दाखवतो कॅल्क्युलेशन झाल्यानंतर. त्याच्यामुळे इथं व्हेरिएबल शब्दाचा वापर केलेला आहे. हे प्रोग्रामिंग स्पेसिफिक आहे. ऑपरेटर्स इन जावा शिकतो आपण, तर हे सगळे जावामधले ऑपरेटर्स आहेत. तर जावामध्ये अरिथमेटिक एक्सप्रेशन आणि अरिथमेटिक स्टेटमेंट याला अशा रीतीने आपण समजून घेतलं. तर या ठिकाणी प्लस प्लसला आपण इन्क्रिमेंट ऑपरेटर म्हणून ओळखतो आणि मायनस मायनसला डिक्रिमेंट ऑपरेटर म्हणून ओळखतो. तर या दोन्ही ऑपरेटर्सचा वापर कशा रीतीने केला जातो ते आपण पाहू. आपण ही ऑपरेटर्स दोन पद्धतीने वापरू शकतो. एकाला म्हणतात प्रीफिक्स बिफोर दी ऑपरंड. तर या ठिकाणी बी हा आपला ऑपरंड आहे. बी इज इक्वल टू 5 आणि त्याच्यानंतर बी इज इक्वल टू प्लस प्लस बी इंटू 7. तर या ठिकाणी मी प्लस प्लस बीचा वापर केलेला आहे. तर याला म्हणतात प्रीफिक्स इन्क्रिमेंट. प्री म्हणजे पहिल्यांदा, पोस्ट म्हणजे नंतर. याच्यावरनं आपल्याला लक्षात ठेवणं सोपं जाईल. म्हणजे जो व्हॅरिएबल आहे, व्हॅरिएबलच्या पूर्वी जर हा ऑपरेटर लिहिलेला असेल तर तो प्रीफिक्स होईल. व्हॅरिएबलच्या नंतर जर ऑपरेटर लिहिलेला असेल तर तो पोस्टफिक्स होईल. प्रीफिक्स आणि पोस्टफिक्स. तर याला कशा रीतीने इव्हॅल्युएट केले जाते ते पाहू. या ठिकाणी आपण बी नावाच्या व्हेरिएबलमध्ये 5 हा नंबर स्टोअर केला आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टेटमेंटमध्ये आपण बी इज इक्वल टू प्लस प्लस बी इंटू 7 आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे. तर जेव्हा आपण व्हेरिएबलच्या पहिल्यांदा हा ऑपरेटर देतो त्यावेळेला त्या व्हेरिएबलची जी इन्क्रिमेंट आहे किंवा जी डिक्रिमेंट आहे ती लगेचच केली जाते. म्हणजे या ठिकाणी आपण बीची व्हॅल्यू 1ने वाढवू. तर या ठिकाणी बी होईल 6. इथे बी 5 होता, या ठिकाणी बी 6 होईल. 6 गुणिले 7, 7 42, 42. तर बीची व्हॅल्यू होईल 42. तर त्यानंतर दुसरं उदाहरण घेऊ. सी इज इक्वल टू 12, के इज इक्वल टू 5 प्लस इन ब्रॅकेट मायनस मायनस सी. तर हा आहे प्रीफिक्स डिक्रिमेंट ऑपरेटर आहे. तर या ठिकाणी काय होईल, सीची व्हॅल्यू लगेचच 1ने कमी होईल. म्हणजे 12च्या जागी सीची व्हॅल्यू होईल 11. 11 अधिक 5 बरोबर 16. तर केची व्हॅल्यू होईल 16. तर हीच उदाहरणे आपण पोस्टफिक्समध्ये घेऊ. तर पोस्टफिक्समध्ये काय होईल, बी इज इक्वल टू बी प्लस प्लस इंटू 7. या ठिकाणी बीची व्हॅल्यू 5 आहे. तर इथेसुद्धा बीची व्हॅल्यू 5च राहील. त्यामुळे काय होईल, बी इज इक्वल टू 5 इंटू 7, 7 35, 35. या ठिकाणी उत्तर होतं आपलं 42 आणि या ठिकाणी 35 होईल. तर या ऑपरेटरचा उपयोग काय, ऑपरेटरचा उपयोग असा आहे की बीची व्हॅल्यू इव्हॅल्युएशन, हा स्टेटमेंट जो आहे तो इव्हॅल्युएट झाल्यानंतर बीची व्हॅल्यू वाढेल. त्याचा उपयोग आपल्याला या ठिकाणी दिसून येणार नाही. पण समजा ही स्टेटमेंट एखाद्या लूपमध्ये जर असेल तर लूपमध्ये असताना त्या लूपच्या प्रत्येक इटरेशनच्या वेळेला बीची व्हॅल्यू ही बदलत जाईल. तर लूपमध्ये त्याचा आपल्याला उपयोग दिसून येईल. तर इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंट ऑपरेटर्स जे आहेत त्याच्या व्हॅल्यूज आपण लूपमध्ये वापरतो. तर त्यावेळेला ते कसे काम करतात ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. दुसरं उदाहरण, के इज इक्वल टू 5 प्लस इन ब्रॅकेट सी मायनस मायनस पोस्टफिक्स डिक्रिमेंट. आता ह्या ठिकाणी सीची व्हॅल्यू 12च राहील. 12 अधिक 5 म्हणजे 17. या ठिकाणी 12ची व्हॅल्यू 11 झाली, 11 5 16. तर या ठिकाणी केचं उत्तर येईल 17. तर पहिल्यांदा ही स्टेटमेंट इव्हॅल्युएट होईल आणि त्याच्यानंतर सीची व्हॅल्यू चेंज होईल. तर याचा परिणामसुद्धा जर ही स्टेटमेंट एखाद्या लूपमध्ये असेल तर त्या लूपमध्ये आपल्याला त्याचा परिणाम दिसून येईल. तर अशा रीतीने डबल प्लसला आपण इन्क्रिमेंट ऑपरेटर म्हणतो, डबल मायनसला डिक्रिमेंट ऑपरेटर म्हणतो. जर व्हॅरिएबलच्या सुरुवातीला हा ऑपरेटर वापरला तर तो प्रीफिक्स होईल आणि व्हॅरिएबलच्या नंतर जर आपण वापरला तर तो पोस्टफिक्स होईल. आता आपण पाहू काउंटर्स आणि ॲक्युम्युलेटर्स म्हणजे काय.
काउंटर म्हणजे काय? काउंटर्स आर न्यूमेरिकल व्हेरिएबल्स विच आर यूज्ड फॉर कीपिंग ए रेकॉर्ड ऑफ द नंबर ऑफ टाइम्स ए प्रोसेस इज रिपीटेड. आपण जावा किंवा कुठलाही प्रोग्राम जेव्हा लिहितो त्यावेळेला आपल्याला बऱ्याचदा एखादी गोष्ट लूपमध्ये करावी लागते, म्हणजे एखादी प्रोसेस परत परत करावी लागते. लूपमध्ये तुम्ही जर एखादा प्रोग्राम लिहिला तर तो किती वेळेला रन व्हावा हे जर तुम्हाला निश्चित करायचे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक काउंटर त्याच्यामध्ये द्यावा लागतो. तर त्याच्यावरून तुम्ही त्या प्रोग्रामचे जे एक्झिक्युशन आहे ते किती वेळेला झाले पाहिजे त्यावर नियंत्रण ठेवू शकता. तर त्याच्यासाठी काउंटर वापरला जातो. तर काउंटर कसा बनवला जातो? तर कोणताही न्यूमरिक व्हेरिएबल हा काउंटर म्हणून वापरला जाऊ शकतो. आता या ठिकाणी आपण सी हा व्हेरिएबल वापरला आहे. सी इज इक्वल टू 0 हे झाले त्याचे इनिशियलायझेशन. आणि त्यानंतर पुढचा जेव्हा कोड आपण लिहितो त्यावेळेला लूपच्यामध्ये आपण सी इज इक्वल टू C+1 लिहून काउंटर बनवू शकतो. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की आपण सी इज इक्वल टू C+1 लिहिलेले आहे, म्हणजे सीची ॲडिशन सीची व्हॅल्यू 1ने वाढवून ती परत आपण सीमध्ये स्टोअर करतो. तर अशा रीतीने आपण जेव्हा लिहितो तेव्हा हा काउंटर बनतो, याला काउंटर म्हणतात. तर सी जर 0 असेल तर एक वेळेला हा जर प्रोग्राम रन झाला तर 0 अधिक 1 बरोबर 1, म्हणजे सीची व्हॅल्यू 1 होईल. परत एकदा जर हा स्टेटमेंट एक्झिक्यूट झाला तर सी हा 1 असल्यामुळे 1 अधिक 1 सीची व्हॅल्यू 2 होईल. तर लूपमध्ये प्रत्येक वेळेला जेव्हा हा स्टेटमेंट रन होईल त्यावेळेला याची व्हॅल्यू 1ने वाढत जाईल, त्यामुळे सीला काउंटर म्हटले जाईल. काउंटरचा वापर आपण कशा रीतीने करू शकतो? समजा आपल्याला एखादा प्रोग्राम एक ठराविक वेळी रन करायचा आहे आणि समजा ती व्हॅल्यू n आहे, तर आपण सांगू शकतो की n किती वेळेला रन झाला पाहिजे. समजा आपण व्हॅल्यू दिली nला 5, इंटिजर c इज इक्वल टू 0 व्हाईल इन ब्रॅकेट c इज लेस दॅन n, आणि हा आपला लूप आहे. या लूपमध्ये आपण कोड लिहिला आणि हा काउंटर लिहिला c इज इक्वल टू C+1. तर nची व्हॅल्यू जर 5 असेल तर पहिल्यांदा c 0 आहे, त्याच्यानंतर रन होईल. रन झाल्यानंतर सीची व्हॅल्यू 1 होईल, त्याच्यानंतर परत हा लूप रन होईल. सी त्यावेळेला 1 असेल, लूप पूर्ण झाल्यानंतर सीची व्हॅल्यू 2 होईल. प्रोग्राम एक्झिक्यूट होताना तो किती वेळेला एक्झिक्यूट झाला याची जर नोंद ठेवायची असेल तर ती नोंद आपण काउंटरद्वारे करू शकतो, आणि काउंटर अशा रीतीने लिहिला जाऊ शकतो. तर याला म्हणायचं काउंटर्स. परत एकदा आपण काउंटरची डेफिनेशन पाहू. काउंटर्स आर न्यूमरिकल व्हेरिएबल्स, म्हणजे काउंटर हा न्यूमरिक व्हेरिएबल आहे. 1 किंवा 2 किंवा 3 हा एक इंटिजर नंबर असेल, फ्रॅक्शनल नंबर असू शकत नाही. म्हणजे तुम्ही प्रोग्राम एकदा रन करू शकता किंवा दोनदा रन करू शकता किंवा तीनदा रन करू शकता, पण 1.5 वेळ किंवा 2.5 वेळ रन करू शकत नाही. त्यामुळे काउंटर हा नेहमी पूर्णांकात असला पाहिजे. काउंटर्स आर न्यूमरिकल व्हेरिएबल्स विच आर यूज्ड फॉर कीपिंग ए रेकॉर्ड ऑफ द नंबर ऑफ टाइम्स ए प्रोसेस इज रिपीटेड. तर हा जो लूप आहे, या लूपमधली जी प्रोसेस आहे ती किती वेळा रिपीट झाली याची नोंद ठेवण्यासाठी आपण काउंटरचा वापर करतो. आता आपण ॲक्युम्युलेटर कशाला म्हणतात ते पाहू. समजा एखादी क्रिकेटची मॅच चालू आहे आणि त्या मॅचमध्ये एखाद्या खेळाडूने किती रन काढले याचा प्रोग्राम तुम्हाला जर लिहायचा असेल तर तो तुम्ही प्रोग्राम कसा लिहिणार? तर त्यामध्ये तुम्हाला एक व्हेरिएबल तयार करावं लागेल. उदाहरणार्थ x इज इक्वल टू 0 आपण त्याला इनिशियलाइज केलं, आणि a इज द नंबर ऑफ रन्स द प्लेयर हॅज क्रिएटेड. a इज द नंबर ऑफ रन दॅट द प्लेयर हॅज स्कोर्ड ॲट धिस मोमेंट, म्हणजे एका वेळेला प्लेयरने किती रन जे काढले ते आहे a, आणि x इज द टोटल नंबर ऑफ रन्स. तर सुरुवात होईल 0ने. समजा प्लेयरने 1 रन काढला तर आपण त्याच्यामध्ये एची व्हॅल्यू एंटर करू, तर एक्सची व्हॅल्यू होईल 1. त्यानंतर दुसऱ्या वेळेला प्लेयरने 6 रन काढले तर 1मध्ये 6 ॲड होईल, 6 आणि 1 7. तर एक्स जो या ठिकाणी ॲक्युम्युलेटर म्हणून काम करतो. ह्याची व्हॅल्यू तुम्ही जी त्याच्यामध्ये ॲड करीत जाल ती टोटल व्हॅल्यूमध्ये ॲड होते. तर अशा वेळेला एक्स हा जो आहे त्याला ॲक्युम्युलेटर म्हणतात. ॲन ॲक्युम्युलेटर इज ए न्यूमरिक व्हेरिएबल दॅट गेट्स अपडेटेड विथ द काउंटर ऑर इनपुट व्हॅल्यू. आणि
ॲक्युम्युलेटर शुड बी इनिशियलाइज्ड टू अवॉइड गेटिंग गार्बेज व्हॅल्यू. आपण जेव्हा एखादा व्हेरिएबल तयार करतो तर त्याला आपल्याला जेव्हा ॲक्युम्युलेटर म्हणून वापरायचं असेल तर त्यावेळेला त्याला इनिशियलाइज करावं लागतं. जनरली आपण त्याला 0ने इनिशियलाइज करतो, x=0. आपण जर त्याला इनिशियलाइज केलं नाही तर कॉम्प्युटर त्याच्यामध्ये रँडमली काहीतरी व्हॅल्यू ॲड करतो, कारण तो एक इंटिजर व्हेरिएबल आहे म्हणून. तर जर ती व्हॅल्यू रँडमली असेल काहीतरी तर तीसुद्धा ॲक्युम्युलेटरमध्ये ॲड होईल. असं होऊ नये म्हणून ही जी रँडम व्हॅल्यू असते तिला म्हणतात गार्बेज व्हॅल्यू. जे कॉम्प्युटर एक व्हॅल्यू त्याला असाइन करतो, त्याला इंटिजर जेव्हा आपण डिक्लेअर करतो तेव्हा, तर त्याच्यासाठी आपल्याला इनिशियलाइज केले पाहिजे व्हेरिएबल्स. आता याचा प्रोग्राममध्ये कसा वापर केला जातो आपण पाहू. डबल सम =0.0 आणि त्याच्यानंतर आपण एक व्हाईल लूप तयार केला. इथे व्हाईल ही जी कंडिशन आहे असेपर्यंत इथे आपण हा ब्लॉक रन करू. या ब्लॉकमध्ये इतर कोडसोबत आपण एक ॲक्युम्युलेटर ॲड केला आहे, sum + व्हॅल्यू. तर जेव्हा जेव्हा या प्रोग्राममध्ये व्हॅल्यू ॲड करू तेव्हा ती व्हॅल्यू सममध्ये ॲड होईल. समजा व्हॅल्यू हा क्रिकेटरने बनवलेले रन आहे, प्रेझेंट रन आहे. तर या प्रोग्राममध्ये आपण प्रोग्राममध्ये रन एंटर केले तर ती सममध्ये ॲड होईल. परत आपण रन केले, समजा व्हाईल द प्लेयर इज नॉट आउट, आणि आपण इथे प्लेयरचे टोटल रन्स आपण याच्यामध्ये काउंट करणार आहोत आणि व्हॅल्यू ही प्लेयरने आत्ता काढलेले रन्स आहेत. व्हाईल द प्लेयर इज नॉट आउट, तर सममध्ये टोटल्स ॲक्युम्युलेट होत जाईल. तर याला म्हणायचं ॲक्युम्युलेटेड. म्हणजे आपण जेव्हा एखादा व्हेरिएबल तयार करतो आणि त्या व्हेरिएबलमध्ये जी व्हॅरिंग सम आहे तर ही व्हॅल्यू जी आहे प्रत्येक वेळेला वेगवेगळी असू शकते. आपण ती एक्सटर्नली एंटर करू शकतो. एक्सटर्नली एंटर केलेली व्हॅल्यू ती जेव्हा ॲक्युम्युलेट होत जाते एखाद्या व्हेरिएबलमध्ये तर त्याला म्हणतात ॲक्युम्युलेटर. तर परत एकदा आपण ह्याची डेफिनेशन पाहू. ॲन ॲक्युम्युलेटर इज ए न्यूमरिक व्हेरिएबल दॅट गेट्स अपडेटेड विथ द काउंटर ऑर इनपुट व्हॅल्यू. आता आपण शॉर्टहँड ऑपरेशन्स पाहू. जावा, सी आणि C++मध्ये बायनरी ऑपरेशन्सला आपण शॉर्टहँडमध्ये लिहू शकतो. आता या ठिकाणची स्टेटमेंट्स पहा. A = A + B, C = C - D, M = M × 7, D = D/2, X = X mod 3. हे काय आहे आत्ता आपण पाहिलेलं आहे, काउंटर्स आणि ॲक्युम्युलेटर्स. तर या ठिकाणी आपण ही जी व्हेरिएबल्स आहे त्यांचा ॲक्युम्युलेटर म्हणून वापर करतो आहे. पण ॲक्युम्युलेटरमध्ये फक्त आपण बेरीज करत नाही, काही ठिकाणी आपण वजाबाकी देखील करतो आहे, काही ठिकाणी मल्टिप्लिकेशन देखील करतो आहे. तर ॲक्युम्युलेटरचा वापर आपण वेगवेगळ्या प्रकारची बेसिक अरिथमेटिक ऑपरेशन्स आहेत त्याच्यासाठी आपण ॲक्युम्युलेटरचा वापर करू शकतो. तर ज्या ज्या ठिकाणी आपण ही ॲक्युम्युलेटरची स्टेटमेंट्स वापरतो तिथे आपण शॉर्टहँडसुद्धा लिहू शकतो. ते अशा रीतीने A = A + B, हिला आपण A + B लिहू शकतो. इन्क्रिमेंट्स देन असाइन्स, तर पहिल्यांदा A आणि B ची बेरीज होईल आणि त्याच्यानंतर ती व्हॅल्यू Aला असाइन होईल. C = C - D, C - D, M = M × 7, M* = 7, D = D/2, D division = 2, X = X mod 3, X mod = 3. तर या ठिकाणी इन्क्रिमेंट्स देन असाइन्स, डिक्रिमेंट्स देन असाइन्स, मल्टिप्लाइज देन असाइन्स, डिवाइड्स देन असाइन्स आणि मॉड्युलस देन असाइन्स. ॲक्युम्युलेटर स्टेटमेंट्स जी असतात त्या ठिकाणी तुम्ही हे जी मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत त्यांना तुम्ही शॉर्टहँडमध्ये देखील लिहू शकता. आता आपण बायनरी आणि टर्नरी ऑपरेटर्स म्हणजे काय ते पाहू. यापूर्वी आपण उनरी ऑपरेटर पाहिला, म्हणजे ज्या ऑपरेटरला फक्त एकच ऑपरँड असतो. म्हणजे समजा तुम्ही -5 किंवा -A जर लिहिला तर आपण त्याला उनरी ऑपरेटर म्हणतो मायनसला. पण तोच मायनस जर तुम्ही A - B असा जर लिहिला तर त्यावेळेला त्याला बायनरी अरिथमेटिक ऑपरेटर म्हणतात. या ठिकाणी बायनरीचा अर्थ शब्दशः घेतलेला आहे. बायनरी म्हणजे 2. तर
ज्या अरिथमेटिक ऑपरेटर्समध्ये दोन संख्येवर काम केले जाते त्याला म्हणायचं बायनरी अरिथमेटिक ऑपरेटर. आता या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात ठेवलं पाहिजे की बायनरी आणि टर्नरीमध्ये समानता नाही. बायनरी ही एक अरिथमेटिक ऑपरेटर आहे, बेसिक अरिथमेटिक ऑपरेटर्स आहेत हे. तर टर्नरी काय, टर्नरी फक्त कॉम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये वापरले जाणारे ऑपरेटर्स आहेत. हे काही बेसिक अरिथमेटिक ऑपरेटर्स नाहीत. हा फरक लक्षात ठेवा. तर आपण जे साधारण गणित करतो, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आणि हे मॉड्युलस, याच्यामध्ये आपण दोन संख्येवर काम करतो, ए प्लस बी किंवा ए मायनस बी किंवा ए इंटू बी किंवा ए डिवायडेड बाय बी किंवा ए मॉड बी. हे जे ऑपरेशन्स आहेत त्यांना म्हणायचं बायनरी अरिथमेटिक ऑपरेशन्स. आणि दोन संख्या या ठिकाणी असल्यामुळे आपण त्याला म्हणतो बायनरी अरिथमेटिक ऑपरेटर्स. आता यापूर्वी तुम्ही बायनरी नंबर्स पाहिले असतील. बायनरी नंबर्स म्हणजे 0 आणि 1ला आपण बायनरी नंबर्स म्हणतो. पण बायनरी नंबर्सचा आणि बायनरी अरिथमेटिक ऑपरेटर्सचा तसा काहीही संबंध नाही. म्हणजे तुम्ही असं समजण्याची गरज नाही की बायनरी ऑपरेटर म्हणजे काय, की जे बायनरी नंबरवर काम करतात ते बायनरी ऑपरेटर्स, असं अजिबात समजायचं नाही. बायनरी नंबर्स म्हणजे 0 आणि 1 ही कन्सेप्ट वेगळी आहे. आणि या ठिकाणी आपण अरिथमेटिक ऑपरेटर्स बघतो, फक्त बेसिक अरिथमेटिक ऑपरेटर्स. तर या ठिकाणी याचा फक्त एवढाच अर्थ आहे, एन अरिथमेटिक ऑपरेटर यूज्ड विथ 2 ऑपरंड्स इज कॉल्ड ए बायनरी अरिथमेटिक ऑपरेटर. आणि त्याच्यानंतर आपण टर्नरी ऑपरेटर पाहू. टर्नरी ऑपरेटरमध्ये एक क्वेश्चन मार्क आणि एक कोलन असतो. तर टर्नरी ऑपरेटरमध्ये कंडिशनल असाइनमेंट असते. तर या ठिकाणी क्वेश्चन मार्क जो आहे तो एक टर्नरी ऑपरेटर आहे. इट इज पार्ट ऑफ ए कंडिशनल स्टेटमेंट. या ठिकाणी आपण मॅक्स नावाचा एक व्हेरिएबल बनवलेला आहे आणि ए इज ग्रेटर दॅन बी लिहिलेलं आहे आणि क्वेश्चन मार्क. तर याचा अर्थ असा आहे की जेव्हा ए आणि बीची व्हॅल्यू यामध्ये आपण ॲड करू त्यावेळेला हे पाहिलं जाईल की इज ए ग्रेटर दॅन बी. तर क्वेश्चन मार्कचा असा अर्थ होतो, इज ए ग्रेटर दॅन बी, त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क आणि आपण ए कोलन बी त्याच्यानंतर लिहिलेलं आहे. जर ए बीपेक्षा मोठा असेल तर मॅक्स इक्वल्स टू ए. जर ए हा बीपेक्षा मोठा नसेल तर मॅक्स इक्वल टू बी. तर अशा रीतीने आपण कंडिशनल असाइनमेंट म्हणजे एका कंडिशनला एक असाइनमेंट, दुसऱ्या कंडिशनला दुसरी असाइनमेंट. तर या ठिकाणी ही जी असाइनमेंट आहे ही एक सिंगल व्हेरिएबल असण्याची गरज नाही. या ठिकाणी पूर्ण आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स देखील लिहू शकतो. उदाहरणार्थ स्क्वेअर एम नावाचा एक व्हेरिएबल बनवला आपण आणि इथं कंडिशन आहे ए इज ग्रेटर दॅन बी क्वेश्चन मार्क. इज ए ग्रेटर दॅन बी? इफ येस देन इव्हॅल्युएट ए इंटू ए. इज ए ग्रेटर दॅन बी? नो देन इव्हॅल्युएट बी इंटू बी. जर ए हा बीपेक्षा मोठा असेल तर स्क्वेअर एम इज ए स्क्वेअर. उदाहरणार्थ एची व्हॅल्यू 5 आहे. इज ए ग्रेटर दॅन बी? एची व्हॅल्यू 5 आहे, बीची व्हॅल्यू 2 आहे. इज ए ग्रेटर दॅन बी? येस. देन 5 इंटू 5 इज 25. स्क्वेअर एम इज 25. अशा रीतीने आपण ही कंडिशनल स्टेटमेंट इव्हॅल्युएट करतो. तर कंडिशनल स्टेटमेंटमध्ये जे आपण ऑपरेटर वापरतो क्वेश्चन मार्क त्याला म्हणतात टर्नरी ऑपरेटर. तर अशा रीतीने आपण उनरी, बायनरी आणि टर्नरी ऑपरेटर्स असे जे क्लासिफिकेशन्स आहेत ऑपरेटर्सचे पाहिले. त्याच्यामध्ये अरिथमेटिकल ऑपरेटर्स, तर अरिथमेटिकल ऑपरेटर्स तेच आहेत जे आत्ता आपण बायनरी अरिथमेटिकल ऑपरेटर्स म्हणून पाहिले. तर त्याचं हे पण वर्गीकरण आहे. तर त्याला आपण अरिथमेटिकल ऑपरेटर्स म्हणून देखील ओळखतो. The operators which are used to perform arithmetical calculations in a program are called arithmetical operators. तर याच्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आणि मॉड्युलस. त्याच्यानंतर रिलेशनल ऑपरेटर्स लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आणि नॉट इक्वल टू हे आहेत रिलेशनल ऑपरेटर्स. त्याच्यामध्ये ए इज लेस दॅन बी. तर यामध्ये ए आणि बी मधले रिलेशन या ठिकाणी आपल्याला दाखवते. तर याच्यामध्ये काय होते, एकतर हा जो ऑपरेटर आहे तो टेस्ट करतो किंवा डिफाईन करतो. द ऑपरेटर्स यूज्ड टू टेस्ट ऑर डिफाईन सम काइंड ऑफ रिलेशनशिप बिटवीन टू ऑपरंड्स. रिलेशनल ऑपरेटर्स कंपेअर द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल्स अँड गिव्ह द रिझल्ट इन टर्म्स ऑफ ट्रू ऑर फॉल्स. तर जेवढे अरिथमेटिक ऑपरेटर्स आहेत यांची जी व्हॅल्यू आहे इव्हॅल्युएशन केल्यानंतर ती एकतर ट्रू असते किंवा फॉल्स असते. ए इज लेस दॅन बी. तर याचा आपण कंडिशनल स्टेटमेंटमध्ये वापर करतो. आत्ता आपण जे
टर्नरी ऑपरेटरमध्ये कंडिशनल स्टेटमेंट पाहिली, त्या ठिकाणी आपण याचा वापर करतो. तर आपण जेव्हा ए इज लेस दॅन बी लिहू तेव्हा या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण इव्हॅल्युएट करतो आणि त्याच्यानंतर ती पुढची स्टेटमेंट रन होते. तर ए इज लेस दॅन बी, दिस कॅन इदर बी ट्रू ऑर इट कॅन बी फॉल्स. ए इज ग्रेटर दॅन बी, इट कॅन बी इव्हॅल्युएटेड इदर ट्रू ऑर फॉल्स. ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी, ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी, इक्वल टू आणि नॉट इक्वल टू. तर प्रोग्रामिंगमध्ये जे वेगवेगळे लूप्स वगैरे असतात तर त्या लूपमध्ये आपण टेस्ट करण्यासाठी किंवा डिफाईन करण्यासाठी देखील करू शकतो. म्हणजे एखादी कंडिशन पोचेपर्यंत आपण एखादा ब्लॉक एक्झिक्यूट करायचा, त्याच्यासाठी देखील आपण याचा वापर करू शकतो किंवा टर्नरी ऑपरेशन्समध्ये देखील आपण याचा वापर करू शकतो. तर आपण लॉजिकल ऑपरेटर्स पाहू. अँड, ऑर आणि नॉट. अँड दोनदा लिहिल्यानंतर आपल्याला अँड ऑपरेटर मिळतो. कीबोर्डवर ज्या ठिकाणी बॅकवर्ड स्लॅश आहे तर शिफ्ट दाबून ती की दाबल्यास तुम्हाला हा ऑरचा बार मिळतो. त्यानंतर नॉट म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क. ए लॉजिकल ऑपरेटर इज ए सिम्बल ऑर ए वर्ड कनेक्ट्स टू ऑर मोर एक्सप्रेशन्स. दीज ऑपरेटर्स यील्ड ट्रू ऑर फॉल्स डिपेंडिंग अपॉन द आउटकम ऑफ द एक्सप्रेशन. आता आपण लॉजिकल ऑपरेटर्सचे प्रिसिडन्स पाहू. प्रिसिडन्स म्हणजे प्रायोरिटी. म्हणजे एखादं जर इक्वेशन लिहिलं असेल आणि त्या इक्वेशनमध्ये ही वेगवेगळे ऑपरेटर्स जर आपण पाहिली तर इव्हॅल्युएशन करताना कोणतं पहिल्यांदा करायचं आणि कोणतं नंतर करायचं हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर त्याला म्हणायचं प्रिसिडन्स. तर नॉट जो आहे त्याला हायेस्ट प्रिसिडन्स आहे. सगळ्यात पहिल्यांदा नॉट ज्या ठिकाणी आहे ती जागा इव्हॅल्युएट केली जाईल. त्याच्यानंतर अँड, सेकंड प्रिफरन्स, मीडियम प्रिसिडन्स ही अँडला आहे. तर अँडची जे दोन ऑपरंट्स आहेत ते इव्हॅल्युएट केले जातील. ऑर ऑपरेटर हा सगळ्यात शेवटी. तर नॉट, अँड आणि ऑर ही प्रिसिडन्सची सिक्वेन्स आहे, हाय, मीडियम आणि लो. उदाहरणार्थ या ठिकाणी असा एक स्टेटमेंट असेल, इफ ए इज ग्रेटर दॅन बी अँड बी इज ग्रेटर दॅन सी, ऑर बी इज ग्रेटर दॅन ए नॉट सी इज ग्रेटर दॅन बी. तर या ठिकाणी नॉट जो आहे वो पहिल्यांदा इव्हॅल्युएट होईल. नॉटला फर्स्ट प्रेसिडन्स मिळेल, फर्स्ट प्रिफरन्स मिळेल. त्याच्यानंतर अँड ऑपरेटर इव्हॅल्युएट होईल आणि त्याच्यानंतर थर्ड प्रिफरन्स आपल्याला इथे ऑरला मिळेल. आता आपण लॉजिकल ऑर ऑपरेटर पाहू. लॉजिकल ऑर ऑपरेटर इज यूज्ड टू कंबाईन टू ऑर मोर लॉजिकल एक्सप्रेशन्स. इट रिझल्ट्स ट्रू इफ एनी वन ऑर मोर कंडिशन्स इज ट्रू. रिझल्ट्स फॉल्स इफ नन ऑफ द कंडिशन्स आर ट्रू. या ठिकाणी दोन एक्सप्रेशन्स आहेत, 5 इज ग्रेटर दॅन 3 आणि 9 इज ग्रेटर दॅन 13. 5 इज ग्रेटर दॅन 3 इज ट्रू, 9 इज ग्रेटर दॅन 13 इज फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स. तर या ठिकाणी ट्रू येईल. म्हणजे ऑरच्या बाजूला उजवीकडे आणि डावीकडे दोन एक्सप्रेशन्स आहेत. या दोन्ही एक्सप्रेशन्समधील एक जरी एक्सप्रेशन ट्रू असेल तर त्याचा रिझल्ट ट्रू होईल. त्यानंतर 4 इज ग्रेटर दॅन 8 ऑर 6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. या ठिकाणी 4 इज ग्रेटर दॅन 8 हा फॉल्स, 6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1 हे पण फॉल्स आहे. फॉल्स ऑर फॉल्स दोन्ही या ठिकाणी एक्सप्रेशन्स फॉल्स आहेत, म्हणून या पूर्ण एक्सप्रेशनचा जो रिझल्ट आहे तो फॉल्स येईल. या ठिकाणी 3 इज लेस दॅन 0, दिस इज फॉल्स. 3 इज लेस दॅन 13, दिस इज ट्रू. फॉल्स ऑर ट्रू. तर दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल तर त्याचं रिझल्ट जो आहे ट्रू असेल. तर लॉजिकल ऑरचा आपण अशा रीतीने वापर करतो. आता आपण लॉजिकल अँड पाहू. लॉजिकल अँड इज यूज्ड टू कंबाईन टू ऑर मोर एक्सप्रेशन्स. इट रिटर्न्स ट्रू इफ ऑल द एक्सप्रेशन्स आर ट्रू, अदरवाईज इट रिटर्न्स फॉल्स. म्हणजे अँड ऑपरेटर वापरत असताना जे दोन एक्सप्रेशन्स त्याच्यामध्ये असतात डावीकडे आणि उजवीकडे, ते दोन्ही जर ट्रू असले तरच हा संपूर्ण एक्सप्रेशन ट्रू होईल. त्या दोन्ही एक्सप्रेशनपैकी एक जरी एक्सप्रेशन फॉल्स असेल तर हा फॉल्स होईल. तर या ठिकाणी 1 इज लेस दॅन 2 अँड 2 इज ग्रेटर दॅन 1. 1 इज लेस दॅन 2 इज ट्रू, 2 इज ग्रेटर दॅन 1 इज ट्रू, ट्रू अँड ट्रू इज ट्रू. 7 इक्वल्स टू 7 अँड 4 इक्वल्स टू 4 हे पण ट्रू आहे आणि हे पण ट्रू आहे. ट्रू आणि ट्रू. तर हा एक्सप्रेशन जो आहे त्याचा रिझल्ट ट्रू असेल. या ठिकाणी
8 इज ग्रेटर दॅन 3 अँड 9 इज ग्रेटर दॅन 14. 8 इज ग्रेटर दॅन 3 हे ट्रू आहे, पण 9 इज ग्रेटर दॅन 14 हे फॉल्स आहे. तर दोन्हीपैकी एक जरी एक्सप्रेशन फॉल्स असेल तर अँडचा रिझल्ट पण फॉल्स होतो. तर अशा रीतीने आपण लॉजिकल अँडचा वापर करतो. जावामध्ये न्यू ऑपरेटरचा वापर कसा केला जातो ते पाहू. न्यू ऑपरेटर क्रिएट्स एन इन्स्टन्स ऑफ द क्लास. उदाहरणार्थ या ठिकाणी myPet1 इक्वल्स टू न्यू myPet इन ब्रॅकेट इन डबल कोट्स टायगर. या ठिकाणी myPet जो आहे तो क्लास आहे. तर आपण न्यू myPet आणि ब्रॅकेट्स लिहितो, त्यावेळेला myPetला कन्स्ट्रक्टर म्हणतात आणि न्यू हा कीवर्ड आहे. तर myPet या क्लासचा एक नवीन इन्स्टन्स तयार करतो हा न्यू ऑपरेटर. आणि इन्स्टन्स तयार केल्यानंतर काय करतो, अलोकेट्स स्पेस इन द डायनामिक मेमरी फॉर दी स्टोरेज ऑफ डेटा अँड फंक्शन्स. तर या ठिकाणी हा जो इन्स्टन्स आहे त्या इन्स्टन्सचा रेफरन्स या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर केला जातो. तर या ठिकाणी 1 हे जे नाव आहे हा झाला या क्लासचा ऑब्जेक्ट. myPet जो आहे तो क्लास आहे. या ठिकाणी क्लासला आपण रेफरन्स डेटा टाईप म्हणून वापरतो. तर myPet1 जेव्हा मी लिहितो तेव्हा मी myPet या डेटा टाईपचे एक व्हेरिएबल तयार करतो 1 नावाचे. आणि या व्हेरिएबलमध्ये हा जो myPet क्लासचा नवीन इन्स्टन्स आपण तयार केलेला आहे त्याचा रेफरन्स आपण याच्यामध्ये स्टोअर करतो. तर अशा रीतीने न्यू ऑपरेटरचा वापर केला जातो. तर या ठिकाणी एक छोटासा प्रोग्राम आहे. हा प्रोग्राम तुम्ही ब्लूजेच्या कंपायलरमध्ये रन करून पाहू शकता. याचा कोड मी या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये देईन. तिथून तो तुम्ही कॉपी करून ब्लूजेच्या कंपायलरमध्ये पेस्ट करा आणि तिथून मग रन करून पहा. आता आपण जावामधला डॉट ऑपरेटर पाहू. डॉट ऑपरेटर इज ऑल्सो नोन ॲज मेंबर ऑपरेटर. इट इज यूज्ड टू ॲक्सेस दी मेंबर्स ऑफ ए पॅकेज ऑर ए क्लास. जावाचा प्रोग्राम लिहिताना सुरुवातीला आपण इम्पोर्ट स्टेटमेंट लिहितो जर आपल्याला आवश्यकता असेल तर. इम्पोर्ट जावा डॉट IO डॉट स्टार किंवा इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट डेट. तर हे जे इम्पोर्ट स्टेटमेंट्स आहेत याच्यामध्ये आपण डॉटचा वापर केलेला आहे. तर या ठिकाणी जावा जी आहे ती सोर्स फाईल आहे आणि इनपुट आउटपुट आणि युटिलिटी ह्या पॅकेजेस आहेत त्या जावा सोर्स फाईलमध्ये आहेत. तर ज्यावेळेला तुम्हाला जावाच्या सोर्स फाईलमध्ये असलेले पॅकेजेस प्रोग्राममध्ये वापरायचे असतात त्यावेळेला आपण इम्पोर्ट हा कीवर्ड वापरतो. जावा डॉट IO डॉट स्टार. स्टार म्हणजे इनपुट आउटपुट या पॅकेजमधले सर्व क्लासेस. तर जावा डॉट युटिल डॉट डेट म्हणजे जावा सोर्स फाईलमधली युटिलिटी पॅकेजमधली डेट नावाची क्लास आपल्याला फक्त पाहिजे, याचा असा अर्थ. आणि डॉट ऑपरेटरचा उपयोग आपण या ठिकाणी देखील करतो. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट LN. तर या ठिकाणी सिस्टीम जो आहे तो क्लास आहे आणि आउट जो आहे तो या क्लासचा मेंबर आहे आणि प्रिंट LN जी आहे ती मेथड आहे. क्लासमधील कुठला मेंबर आणि त्या मेंबरमधला कुठला मेथड आपल्याला वापरायचा आहे तर त्याला सेपरेट करण्यासाठी आपण डॉट ऑपरेटरचा वापर करतो. तर तुम्ही याला मेंबर ऑपरेटर म्हणून लक्षात ठेवू शकता. आता आपण आउटपुट स्टेटमेंट पाहू. The output statement in Java programming produces a result of an execution on the screen. The values to be displayed are enclosed within the braces. तर आपण दोन प्रकारचे आउटपुट स्टेटमेंट्स वापरतो. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट आणि याच्यामध्ये तुम्हाला जर टेक्स्ट लिहायचं असेल तर डबल कोटमध्ये लिहिला जातो आणि त्याच्यानंतर एखादा व्हेरिएबल लिहायचा असेल तर प्लस लिहून तो व्हेरिएबल लिहिला जातो. तर प्रिंट आणि प्रिंट LN असे दोन आउटपुट स्टेटमेंट्स आहेत. तर तुम्ही प्रिंटचा वापर करता तेव्हा एका लाईनमध्ये आउटपुट तुम्हाला दिसून येते. समजा तुम्ही दोन प्रिंट स्टेटमेंट जर लिहिल्या तर त्या एकाच लाईनमध्ये एकानंतर एक तुम्हाला डिस्प्ले झालेल्या दिसतील आणि तुम्ही जर दोन प्रिंट LN स्टेटमेंट लिहिल्या तर प्रत्येक स्टेटमेंटचे आउटपुट हे वेगळ्या ओळीमध्ये दिसेल. तर हा दोन्हीमधला फरक आहे. आपण जेव्हा एखादी मॅथमॅटिकल स्टेटमेंट इव्हॅल्युएट करतो
तर त्याच्यामध्ये जी वेगवेगळे ऑपरेटर्स असतात त्या ऑपरेटर्समधले कुठले ऑपरेटर पहिल्यांदा सॉल्व करायचे आणि कुठले त्याच्यानंतर सॉल्व करायचे त्याला प्रिसिडन्स म्हणतात. तर त्याचप्रमाणे प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा आपण जे ऑपरेटर्स वापरतो त्यांचा देखील प्रिसिडन्स असतो. तर त्या प्रिसिडन्सप्रमाणे आपण त्यांची इव्हॅल्युएशनची जी सिक्वेन्स असते ती आपली ठरते. तर ही आहे सिक्वेन्स. तर सगळ्यात पहिल्यांदा पॅरांथिसिसचे इव्हॅल्युएशन होते. ब्रॅकेटच्या मध्ये जी एक्सप्रेशन आहे ती पहिल्यांदा इव्हॅल्युएट होईल. तर पॅरांथिसिसचा पहिला प्रेसिडेन्स असतो. त्याच्यानंतर इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर्स आपण यापूर्वी पाहिले आहे की इन्क्रीमेंट ऑपरेटरमध्ये जर पोस्टफिक्स असेल तर त्याला पहिला प्रेसिडेन्स असतो. तर पोस्टफिक्स इन्क्रीमेंट आणि पोस्टफिक्स डिक्रीमेंट, त्याच्यानंतर प्रिफिक्स इन्क्रीमेंट आणि प्रिफिक्स डिक्रीमेंट. म्हणजे ऑपरंटच्या सुरुवातीला जर हा ऑपरेटर लिहिलेला असेल तर तो पोस्टफिक्सच्या नंतर इव्हॅल्युएट होईल. त्याचप्रमाणे उनरी ऑपरेटर्स, या ठिकाणी प्लस मायनस टिल्ड आणि नॉट ही जी उनरी ऑपरेटर्स आहेत त्यांचा पहिला प्रिफरन्स आहे. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेटिव्ह ऑपरेटर्स, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड्युलस. त्याच्यानंतर ॲडिटिव्ह ऑपरेटर्स, प्लस मायनस. तर ही प्रिसिडन्सची सिक्वेन्स आहे. त्याच्यानंतर शिफ्ट ऑपरेटर्स, लेफ्ट शिफ्ट, साईन राईट शिफ्ट, अनसाईन राईट शिफ्ट. त्याच्यानंतर रिलेशनल ऑपरेटर्स, लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन आर इक्वल टू, ग्रेटर दॅन आर इक्वल टू. त्याच्यानंतर इक्वॅलिटी ऑपरेटर्स, इक्वल्स आणि नॉट इक्वल्स. त्याच्यानंतर बिटवाईज अँड, बिटवाईज एक्सक्लुझिव्ह ऑर, बिटवाईज इन्क्लुझिव्ह ऑर, लॉजिकल अँड, लॉजिकल ऑर, टर्नरी ऑपरेटर आणि सर्वात शेवटी असाइनमेंट ऑपरेटर्स. तर या ठिकाणी ही जी असाइनमेंट ऑपरेटर्स आहेत ही शॉर्ट फॉर्म्स आहेत. ही शॉर्ट हँडमध्ये लिहिलेली ऑपरेटर्स आहेत.